नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बरं का. आता बघा मोकळ्या आकाशामध्ये का नाही एकदम मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. इकडं जमीन सुद्धा वल्ली, आमच्या इकडं रात्री भरपूर असा पाऊस झालेला आहे आणि या का नाही रात्री का नाही भरपूर असा स्वयंपाक सुद्धा झाला आणि थोडाफार अगोदर 4च्या सुमाराला का नाही नाश्ता केल्यामुळं का नाही रात्रीचा स्वयंपाक शिल्लक राहिला. आता शिल्लक काय राहिलं तर भाकरी राहिल्या. आता ह्या 2 भाकरी राहिलेल्या आहेत, आता टाकून पण दिवशी वाटत नाही, तर मग ह्याच्यापासून काहीतरी वेगळा पदार्थ बनवायचा. तर आता ह्या भाकरीपासून आहे का नाही मी मस्त असं का नाही आता आमच्या सातारा भागला का नाही शिळ्या भाकरींपासून केलेल्या का नाही तुकडं म्हणतात. आता काही ठिकाणी जर वेगळं म्हणत असेल तर ते मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा. तर आपण आहे का नाही मस्त अशा ज्वारीच्या भाकरींचा का नाही अगदी जसं उपीट करतो ना आपण करायचं त्या पद्धतीने का नाही मस्त असं तुकडं बनवणार आहे. तर आता तुकडं बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघून घेऊया. 2 भाकरी राहिलेल्या शिळ्या, त्यासाठी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. इकडे घेतली हिरवी मिरची चिरून, कोथिंबीर घेतलेली, कढीपत्ता, हळद, जिरी, मोहरी घेतलेली, चवीपुरतं मीठ घेतलेले, शेंगदाणे घेतलेले इथं आणि तेल घेतलेले. आता सगळ्यात अगोदर एकाने मी काय करते, ही भाकरी ना आपल्या बारीक अशा चुरून घ्यायच्या. भाकरी बघा किती अशा मऊ इथं. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज रविवार सुद्धा आहे आणि रविवार म्हणले की सगळी घरी असतात. आता मध्ये आधी शाळेला गेली सगळी की कोण नसतं, मग एखादी भाकरी राहिली तर अशी बी नास होतच नाही. ती दावणीला गुरं असतातच आपल्या, त्या खात्यातच त्यांना आपण घालतोय सुग्रासामधनी. पण आता ही पोरं पण म्हणली राहिले शिळं तर मग आय बनव ह्याचं तुकडं. बरं म्हटलं मग तुकडं बनवते. मग आता ह्याच्याकडे आपण तुकडं करायचं मस्त असं बघा. अगदी तुमची जी उपीट असतं ना त्या उपीटला सुद्धा मागं सारण असं आपण बनवायचं. मस्त बघा असं आपलं भाकरी ना बारीक अशी चुरून झालेली बघा. मौसूद भाकरी असल्यामुळं का नाही एकदम अशी पोह्यासारखी कशी दिसती बघा, एकदम बारीक चुरलेली मी. आता ही बदलायला ठेवून आहे ना मी सगळ्यात अगोदर चूल पेटवून घेते. चूल चांगली पेटलेली, कढई तापाय ठेवली. आता ही शेंगदाणा आधी भाजून घेते. सुट्टीच्या दिवसात खरं नाश्ता करायचं म्हणलं का नाही तरी ही आपल्या शिळ्या भाकरीच्या तुकड्यापासून सुद्धा आपला नाश्ता होतो या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का नाही लहान पोरं लय आवडीने खातात. लहान पोरंच काय आमच्या सातारा भागला तर मोठी माणसं सुद्धा खातात. म्हणजे इतकं म्हणजे मस्त असं ही आपल्या भाकरीचं बाजरीच्या भाकरीचं तर एकच नंबर तुकडं लागतं. ज्वारीची भाकरी थोडी शाळणी असते का नाही त्याच्यामुळं का नाही बाजरीच्या भाकरीचं 1 नंबर तुकडा होत असते. त्या चांगला रंग बदललाय बघा शेंगदाण्याचा. उपीटला म्हणा तुकड्याला म्हणा कशाला बी जर शेंगदाणा घालायचं म्हणलं ना कधी कच्चं कुटून घालायचं नाही. थोडंसं असं आंबोळ भाजलं ना की चांगला वास येतो या आणि चव बी चांगली वाढते. आता हे भाजलेलं शेंगदाणा आहे ना मी आधी काढून घेते. ह्याच कढईत मध्ये का नाही तेल घालते. आपल्या किटलीतल्या तेलाची पळी असते ना त्याची चांगल्या अंदाजे 1-1.5 पळी तेल घातलेलं आहे. आता तेल चांगलं गरम झाले त्यात टाकते मोहरी. मोहरी तडतडली की त्यात टाकायचं जिरं. जिरं टाकलं की त्यात हा घेतलेला कढीपत्ता टाकायचा. मस्त कढीपत्ता उमाललेला आहे की आता हा चिरून घेतलेला कांदा घालायचा. आता कांदा मात्र आपल्याला चांगला भाजायचा, चांगला रंग बदलतो, लालसर रंग झाला पाहिजे कांद्याचा. तुकड्याला कसं कांदा वाईट जास्त असेल का नाही तर चांगलं लागते तो तुकडा, म्हणून एक चांगला मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. आता कांदा इकडे भाजत तवर आपण भाजून घेतलेले शेंगदाणा आहेत ना ही बारीक कर. आता ह्या खलबत्त्यात मी बारीक करते. खलपट नाहीत
काढायची, असंच घ्यायचं करून. आणि लय बी बारीक कुट करायचा नाही. आपण कसं भाजीला कुठं घालतोय ना, असा नाही घालायचा कुठ. थोडंसं मोठवाड असावा. उपीटला जसं घालतो ना आपण शेंगदाणं, त्या पद्धतीने करायचं. अर्धा अर्ध तुकडं झालं पाहिजे का. इकडं कांदा पण चांगला भाजत आलेला आहे आणि इकडं बघा असा अर्धा अर्ध म्हणजे आबाड धोबाड शेंगदाणं सुद्धा मी कुटून घेतले. असा कांदा भाजून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही हिरवी मिरची आहे ना, ही टाकायची. चिरून घेतलेले आहे. लाल तिखटाचं बी चांगलं होतं ते तुकडं. मिरचीतलं बिनिष्ट सवर ह्या तेलात भाजून घ्यायची मिरची. तुकडं सगळ्यात सोपंच आहे. सगळी जणीच करतात, पण मात्र करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते या, आणि चव सुद्धा वेगवेगळी असते या. आता ही आपण मिरची घेतलेली चांगली अशी चांगलीच भाजायची मिरची आपल्याला. अशी मिरची भाजून झालेली भाकरीचं तुकडं. आता हे चांगलं एकजीव करून हलवून घ्यायचं आपल्याला. आता ह्याच्यावरने आपल्याला हळद घालायची, म्हणजे काय होतं, मस्त असं उपीट सारखं दिसते या, चव बी वाढते या. चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला. शेंगदाणं करून घेतलेलं आहेत ना, ती आपल्याला ह्याच्यात घालायचं. आता ही लयच मोकळं दिसतंय. चुरताना भाकरी मस्त मऊ होती, पण ही लय असं मोकळं दिसतं का नाही. मग खाताना एकदम असं आपल्याला काय होतं, घास लागत असतोय. म्हणून आपण काय करायचं, ह्याला थोडासा पाण्याचा शितोडा द्यायचा, म्हणजे अजून मऊसूद होतंय. चांगलं परतून घ्यायचं आपल्याला हे. कराय बी वेळ लागत नाही आणि एक टायमिंगचा नाश्ता पण होऊन जातो या. तुकडं आपलं चांगलं परतत आलेलं आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला टाकायची कोथिंबीर आणि सगळा एकजीव करून परत आपल्याला परतून घ्यायचं. थोडीशी वायस तेलाची धार टाकते, म्हणजे काय होतं या, मस्त तुकड्याला जेवढं तेल असेल ना एवढं चवदार वाटते तुकडं. आणि परत एकजीव हलवून घेते. तसंच बघा आमचं साध्या पद्धतीने केलेलं तुकडं तयार झालेलं आहे. वास्त लय भारी येतं या. आता आमचा दाद्या ह्याची तुकड्याची चव करून दाखवणार आहे बघा. ह्या दिवसात देते जरा. मंडळी नाश्ता करा. आमच्या आई नाही का नाही मस्तपैकी तुकडं बनवले. कसं झालं ते तुम्हाला सांगतो. छानच झाले तारो दाद्या. एकच नंबर झाला तो. पोहे वाटतात ना. पोहे पण उपीटची पण चव येते. पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे आज. मस्त म्हणलं मोकळ्या वातावरणात घ्यावा करायला तुकडं. इकडं पाऊस बी चालू झाला. मस्तच लागतात तुकडं पण. एकदम एका प्रकारचा का नाही सकाळचा नाश्ताच तयार होतो या. म्हणजे
शिळं जरी काय तुमची चपाती भाकरी जरी राहिली तरी वाया अजिबात जात नाही. मस्त लागते. अजून ह्याला लिंबू पाहिजे होतं. लिंबू पिळलं तर मग काय आणखीन. भाजी लागते ना. एकच नंबर. त्यात एक नाही शेंगदाणा आबडा डोबा खाल्लं ते दाताखाली आलं की खतरनाक लागतं. होय ना. आणि खरं सांगू का, कधी कधी का नाही रविवार असेल तर आवरून आहे ना मी संध्याकाळची एखादी भाकरी का नाही वाढची ठेवती. कारण ह्या जर ना खायलाच म्हणजे आवरूनच सगळ्यांच्या शिळ राहतं असं नाही, पण आवरून जर ठेवलं का नाही त्याचं मस्त असं का नाही एक प्रकारचा वेगळा पदार्थ होत असतो. या आमच्या सातारा भागला तर असं केलंच जातंय, म्हणजे नाचतोच. आणि शेतकऱ्याच्या घरी तर कधीच नाच होत नाही. खाल्लं नाही तरी दावणीला 4 गुरं असतात, या दारात कुत्रं असतं, मांजर असतं, त्याला तरी होतच असतं. या मस्त आपण ताजं करून बी कुत्र्यांना मांजराला घालतो. या नास असं होत नाही. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि साध्या पद्धतीने चुलीवरती शिळ्या भाकरीचं तुकडं केलेलं आहे कसं काय झालंय का नाही ती कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.